व्यवसायातील अचानक होणारे नुकसान। आपण एखादा व्यवसाय सुरू करताना खूप तपशीलवार माहिती घेऊन, अभ्यास करून, टेक्निकल अभ्यास करून, उत्तम सेल्सची माणसं घेतल्यानंतर, बँकेचं लोन केल्यानंतर, अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर आपण एखादा व्यवसाय सुरू केलेला असतो। पण अचानक येणारा सेटबॅक हा तुमचा व्यवसाय उद्ध्वस्त करून जातो। ही स्थिती तुमच्या कुंडलीमध्ये आपल्याला आधीच समजते, किंवा समजा तुम्ही आधी पाहिलंच नसेल, तुम्हाला माहितीच नसेल, तर अशा वेळेला हा सेटबॅक बसल्यानंतर का होईना पण तुमच्या कुंडलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर हा अभ्यास केला नाही तर हीच परिस्थिती अजून खोल होत जाते। म्हणजे तुम्ही ऑलरेडी एक निर्णय चुकलेला आहात, दुसरा निर्णय चुकलेला आहात, तिसरा चुकलेला आहात, आणि जर आता सुद्धा तुम्ही थांबला नाहीत आणि मागे वळून ह्या गोष्टी पाहिल्या नाहीत। बरेच जणांचा ह्या शास्त्रावरती विश्वास नसतो, पण हे शास्त्र इतकं प्रगतिशील आहे, हे शास्त्र इतकं जुनं आहे, हे अभ्यासपूर्ण गोष्टी आहेत की बघा, तुमची कोणतीही एका शब्दाची सुद्धा माहिती नसताना केवळ तुमची जन्मतारीख किंवा डाउजिंगची पद्धत असेल, किंवा युनिव्हर्स लेवलवरती विचारणारे प्रश्न असतील, किंवा मून चार्ट असेल, या सगळ्या प्रकारच्या कुंडल्यांमधनं तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत ते इतके व्यवस्थित आमच्या समोर उलगडले जातात। तर विचार करा, जर हे प्रॉब्लेम आमच्या समोर उलगडले जातात तर याचे उपाय सुद्धा डेफिनेटली आमच्याकडे असणार। त्यामुळे त्रास सहन न करता किंवा उगाच कुडत बसण्यापेक्षा आणि उगाच वेगळ्या मानसिकतेमध्ये राहून माझा विश्वास नाही वगैरे, बघा, ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये अडचणींची मालिका सुरू होते ना, त्यावेळेस भले भले विश्वास नसणारे लोक सुद्धा या क्षेत्राकडे वळतात। त्याचं कारण एकच असतं की आता गळ्याशी आलंय, त्यामुळे आम्हाला सोडवा। त्यामुळे गळ्याशी येण्यापूर्वीच त्याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलात तर येणाऱ्या मोठ्या नुकसानापासून तुम्ही वाचू शकता।